मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलनाची घोषणा करतात बीड जिल्ह्यामधले जे समन्वयक आहेत ते एकत्रित येत 20 तारखेचं नियोजन जे आहे ते करताना दिसत आहेत। 20 तारखेला लाखोच्या संख्येने बीड जिल्ह्यामधून मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाणार आहेत। कशा पद्धतीचं नियोजन आहे, कशा पद्धतीने तयारी जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आपण जाणून घेऊ। हो, मला सांगा कशा पद्धतीने तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आणि किती लोक मुंबईत साधारणपणे जातील? 20 तारखेच्या मोर्चाच्या अनुषंगानं बीड जिल्ह्यातून 3 लाख समाज बांधव निघण्याची या ठिकाणी आजपर्यंतच्या आमच्या नोंदणीवरून आमच्याकडे माहिती आलेली आहे। परंतु 20 तारखेपर्यंत याची संख्या वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, ती 5 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते। परंतु आज मी तिला 3 लाख लोकांची संख्या त्या ठिकाणी अंतरवलीला 20 तारखेला जाण्याची शक्यता आहे। 20 तारखेला महालक्ष्मी चौक जो आहे छत्रपती संभाजीनगर सोलापूर हायवे या ठिकाणाहून सर्व वाहनं एकत्र जातील। त्या सर्व वाहनांना स्टिकर बीड जिल्ह्याच्या वतीने लावण्यात येतील। त्यांच्या सुरक्षेसाठी 1000 स्वयंसेवक या ठिकाणी तैनात करून ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या प्रत्येक वाहनागरीच वैद्यकीय किट या ठिकाणी सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे। आणि हे सगळे 20 तारखेला सकाळी 9 वाजता अंतरवली सराठी येथे माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चात किंवा रॅलीत सहभागी होण्यासाठी जाणार आहेत। काय सांगा कशा पद्धतीने तयारी जी आहे ती पूर्ण झालेली? आज आत्ताच बीड जिल्ह्याची बैठक या ठिकाणी झाली। 20 तारखेला जरांगे पाटील जे मुंबईला रवाना होणार आहेत त्याबरोबर महाराष्ट्रातला समाज बीड जिल्ह्यातला, कारण की ते भूमिपुत्र असल्यामुळं जास्तीत जास्त समाजाने तिथं यावं म्हणून आव्हान आम्ही या ठिकाणी करण्यासाठी मिटिंग घेतली। प्रत्येक तालुक्यानिहाय या ठिकाणी मराठा समाजाचे कार्यकर्ते आमचे सर्व लोक त्या ठिकाणी फिरणार आहेत आणि सगळ्यात जास्त हिस्सा असावा आपल्या बीड जिल्ह्याचा। त्या ठिकाणी मराठा समाजाने जिल्ह्याचं पुत्र म्हणून आपण त्या ठिकाणी यावं यासाठी आम्ही सर्वजण रात्रंदिवस झटतोय आणि झटणार आहेत। म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आम्ही सगळेजण जरांगे पाटलाकडे बीड जिल्ह्यात कमीत कमी आत्ता मंगेशरावांनी सांगितल्याप्रमाणे 3 ते 5 लाखापर्यंत, पण ते सुद्धा जास्त येतील अशी या ठिकाणी खात्री आहे। म्हणून जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातून त्या ठिकाणी मराठा समाज कसा येईल त्याचं आम्ही या ठिकाणी बैठकीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी नियोजनासाठी या ठिकाणी केलं आहे। म्हणून गेल्यानंतर जरांगे पाटलांनी सांगितलं आहे की आता जायचं तर आरक्षणच घेऊन यायचं आहे, म्हणून सगळ्यांनी त्या तयारीने आपल्या तयारीने त्या ठिकाणी यावं असं एवढंच आम्ही या ठिकाणी आवाहन करू। आणि जरांगे पाटलाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे आपला बीड जिल्हा आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून देऊ। मला सांगा कसल्या प्रकारच्या गाड्या असतात, ट्रक असतात, जीप असतात, कशा पद्धतीच्या गाड्या असतात आणि किती साधारणपणे बीडमधून गाड्या निघतील असा अंदाज आहे? आपण पाहतोय की मागच्या 10 दिवसापासून जेव्हापासून जरांगे पाटलांनी जाहीर केलं की मुंबईला जात त्या दिवशीपासून प्रत्येक गावानिहाय नियोजन चालू आहे। गावनिहाय नियोजन म्हणजे त्या गावातला जसा सप्ताह असतो त्याप्रमाणे नियोजन चालू आहे। वर्गणी करतायत त्या गावामध्ये प्रत्येक व्यक्तिनिहाय, एकरनिहाय म्हणजे शेतीच्या जमिनीवरती आणि ज्या पद्धतीने आपण सप्त्याला करत असतो त्या पद्धतीने ती नियोजन, ती जमलेला निधी हा जाणारे जे काही समाज बांधव आहेत त्यांना त्याच्या नियोजनासाठी वापरणार आहेत। त्या ठिकाणी प्रत्येक गावातून म्हणजे 5 ते 10 गाड्यापर्यंत त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। आत्ताच सांगितलं, दादानी सांगितलं, मंगेश भाऊनी सांगितलं की 3 लाख ते 5 लाख त्याच्यापेक्षाही जास्त लोकांची संख्या त्या ठिकाणी उपस्थित राहू शकते। अद्यापर्यंत पूर्ण आकडा आपल्यापर्यंत आलेला नाही, पण 19 तारखेपर्यंत नक्कीच आपल्यापर्यंत सगळा आकडा येईल। त्याचं सगळं नियोजन त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे। जेवणाची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, इव्हन त्या ठिकाणी राहताना लाईट नसेल तर लाईटची सुद्धा व्यवस्था त्यांनी आपल्यासोबत केलेली आहे। एवढं सगळं नियोजन प्रत्येक गाव चालू आहे। समाजकंटकाचं देखील भीती मनोज जरांगे पाटील यांनी आज व्यक्त केलेली। कशा पद्धतीने आता इतके सगळे लोक बीड जिल्ह्यातून जाणार, मग त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असणार, समाजकंटक घुसण्याचा देखील शक्यता आहे, काय सांगाल? मुंबई कशाला बघायला जाईल? नक्कीच समाजकंटक काही घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु आम्ही सगळेजण जागरूक आहोत आणि जागरूक राहून आम्ही आजूबाजूला कोण कशा पद्धतीच्या हालचाली करतं याच्यावर बारीक लक्ष ठेवू आणि त्याची तात्काळ आमच्या जी स्वयंसेवकाची टीम राहणार आहे सोबत त्यांना माहिती देऊ, जरांगे पाटलांना माहिती देऊ आणि सोबत पोलीस असणार आहेत त्यांना सुद्धा माहिती देऊ। आणि आमच्या सोबत जो जमाव असणार आहे, जो लोक असणार आहेत ते सगळे शांततेनं, शांतताप्रिय मार्गाने काम करणारे लोक असणार आहेत। त्यामुळे कुणीही कायदा हातात घेणार नाही आणि जे कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील असे कुणी समाजकंटक घुसून त्यांच्यावरती करडी नजर ही असणार आहे। आणि निश्चितपणे आम्ही असे जे कुणी समाजकंटक घुसण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। बीडला सुद्धा असंच आमच्या आंदोलकांना बदनाम करण्यासाठी आणि अनेक वेळा अंतरवलीत सुद्धा जो लाठी हल्ला झाला तिथं सुद्धा काही समाजकंटक जाणून बुजून
कुणी भुजबळ किंवा त्यांच्या समर्थकांनी हे लोक घुसवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या मागच्याही घटनांची चौकशी झाली पाहिजे. छगन भुजबळांची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या इथल्या जे कोणी लोक घुसले होते त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सरकारनं त्या रॅलीच्या अनुषंगानं कुणी घुसणार नाही याच्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला पाहिजे. कशी तयारी केली तुम्ही? आता मी म्हणजे प्रत्येक गावागावानीच तयारी केलेली आहे. मग आताच वकील साहेबांनी सांगितलं, ॲडव्होकेट जाधव साहेबांनी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये लोकांनी वर्गणी केली आहे. प्रत्येक गावातून 5 ते 10 गाड्या म्हणजे जवळजवळ जास्तीत जास्त 50 लोक प्रत्येक गावातून निघणार आहे. आणि बीड जिल्ह्यातून किमान 2 ते 3 लाख लोक जरांगे पाटलाच्या या मुंबई दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहे. आणि आम्ही सुद्धा सर्वजण त्यांच्याबरोबर पायी चालणार आहोत. आणि काळकुटे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे समाजकंटकावर करडी नजर ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून हजारो स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे तयार झालेले आहेत. काय सांगाल, मुंबईमध्ये जाऊन नेमकं काय करायचं, तुम्हाला काय सांगायचं सरकारला? मुंबईमध्ये जाऊन आम्हाला मुंबई बघायची, आम्हाला शेअर मार्केट बघायचंय, आम्हाला मंत्रालय बघायचे, आम्हाला मुंबईमधले सगळे बंगले बघायचे. मंत्र्याचा बंगला बघायचा आहे, आमदाराचा बंगला बघायचा, खासदाराचा बंगला बघायचा आहे. आणि हे सगळं बघून आम्हाला जीवाची मुंबई करायची. याच्यासाठी आम्हाला मुंबईला जायचं आणि येताना आम्हाला आरक्षणच घेऊन यायचंय. बम बम मुंबई, मुंबईला जायचं आता आम्हाला. मला सांगा, निर्णायक असे हे आंदोलन असणार आहे, काय अपेक्षा ठेवताय आंदोलनातून? हे आंदोलन आमचं अखेरचं असणार आहे. मराठा समाजाची अखेरची लढाई असणार आहे. ही अंतिम लढाई आहे सर. पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सगळं घराघरात सकट, बाया माणसात सकट, लेकरात सकट आम्ही मुंबईला येणार आहोत. आणि एकंदरीत 6 दिवसाचा प्रवास आहे. 26 तारखेला आम्हाला तिथं पोहोचणं. मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटकातील प्रत्येक तरुणाला माझे आव्हान आहे की आपण पूर्ण परिवारासोबत मनोज जरांगेच्या 20 तारखेच्या रॅलीला मुंबईला 26 तारखेपर्यंत अखेरच्या गाडीपर्यंत आपल्याला सगळं टिकून राहून 26 तारखेला मुंबईला पोहोचायचंय. आणि आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून पुन्हा वापस इथं आपल्या ठिकाणी यायचं नाही, एवढंच आव्हान मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करतो. बरं, आरक्षण घेतल्याशिवाय कुणीच वापस येणार नाही का? आरक्षण घेतल्याशिवाय आमचा जे तरुण बांधव, जो आमचा युवक, जो बांधव, समाज बांधवातील जो घटक आहे, जो मुंबईला जाणार आहे, तो पुन्हा मुंबईला वापस बीडला किंवा इतर ठिकाणी, महाराष्ट्र ठिकाणी येणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय, निर्णय घेतल्याशिवाय आम्ही पुन्हा वापस येणार नाहीत. हे राज्य शासनाला आव्हान आहे आणि केंद्र सरकारला या आमच्या समाज बांधवांच्या वतीने आव्हान आहे. आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नाही. बीडच्या आंदोलकांचा पवित्र आहे. त्यामुळे 20 तारखेला जवळपास 3 लाखांपेक्षा अधिक मुंबईला दाखल होणार. जय महाराष्ट्र.